नमस्कार प्रेक्षकांनो. शुभ श्रावणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मात्र इकडे जबरदस्त आणि धमाकेदार ट्विस्ट आलेला आहे. हो प्रेक्षकांनो, आता इकडे मात्र शुभू आणि श्रावणी त्या डॉक्टरांना घेऊन आता वेश चेंज करत म्हणजे डॉक्टरांचा वेश धारण करत आता इकडे नंदा अक्काच्या घरी जा खूप मोठा धमाका करणार आहे. तर नंदा अक्काचा आता खरा चेहरा सर्वांसमोर आणणार आहेत. हो, नेमकं आता त्या डॉक्टरांच्या मदतीने एक असं चांगलं इंजेक्शन आता श्रावणी देणार आहे की मात्र विश्वंभरला पूर्ण काही आटवणार आहे आणि त्यांची तब्येत जे नंदाक्काच्या गोळ्यांनी आता खूप त्याच्या डोक्यावर परिणाम झालेला असतो तो परिणाम आता बाजूला होत आता ठणठणीत विश्वंभर बरा होत आहे. आणि आता लेकीने नंदा अक्का निवडणूक जवळ आलेली आहे तर कशा प्रकारे आता त्याला इकडे मात्र एक गोळ्याच्या रूपात पॉयझनच देत आहे हे आता सिद्ध करत नंदा अक्काची विश्वंभरच्या घरातून विश्वंभरच्या हाताने हकलपट्टी करणार आहे. तर चला सविस्तर नेमकं मालिकेमध्ये काय या एपिसोडमध्ये दाखवण्यात आहे हे आपण सविस्तर बघूया. शुभू आणि इकडे मात्र श्रावणी आता प्लॅनप्रमाणे त्या डॉक्टरांना घेऊन त्या घरी आलेले असतात. तेव्हा आता रुद्रप्रतापला तो डॉक्टर सांगतो की हे बघा, हे ते इंजेक्शन तुम्ही जे काही सांगितलं हे त्यासाठी हेच एक स्पेशल लिस्ट आहे. हे त्या साहेबांना कवर करून ते इंजेक्शन देतील आणि तुमचं काम अगदी सोपं होणार आहे. तेव्हा आता मी निघतो आणि तुम्ही यांच्याकडून आपलं काम करून घ्या. त्यावर आता रुद्रप्रताप त्या डॉक्टरांना जो त्याचा ओळखीचा असतो त्यांना बोलतो की नक्की हे काम करणार ना. त्यावर आता रुद्रप्रतापला होतो 100%, कारण यांनीच असे 100 कामं माझ्यासाठी केलेले आहेत. आता असं हात मिळवत आता तो निघून जातो. तेव्हा आता रुद्रप्रताप या श्रावणीच्या वेशात जो डॉक्टरीन असतो आणि या डॉक्टराला म्हणजेच शुभूला आतमध्ये घेऊन जाते आणि नंदा अक्काला सांगते की मी हे डॉक्टर आणलेले आहे. तेव्हा आता तिथं पृथ्वी आणि अपर्णा येते. तेव्हा मात्र आता अपर्णा आणि पृथ्वी विचारते की हे डॉक्टर कशाला. तेव्हा पृथ्वीला आता इकडे नंदा अक्का सांगते की मीच या डॉक्टरांना बोलावलेलं आहे. जा डॉक्टर, तुम्ही एक इंजेक्शन द्यायचं आहे साहेबाला जेणेकरून त्यांचं डोकं दुखत आहे, त्यांना जो त्रास होत आहे तो थांबणार आहे. हे स्पेशल लिस्ट आहेत म्हणून आता मी त्यांना बोलावलं. तेव्हा आता इकडे मात्र श्रावणी आता सरळ काही विचार न करता, तिला माहिती असतं की आपल्या वडिलाची रूम वरती आहे पण ती आता एका डॉक्टरच्या वेशात आहे, तिला कसं माहिती पडणार असा विचार करत नाही आणि सरळ निघून जाते. तेव्हा रुद्रप्रताप आता श्रावणीला थांबवते आणि बोलते की तुम्हाला कसं माहिती की डॉक्टरांची रूम वरती आहे. तेव्हा मात्र इकडे अपर्णा येते आणि सांगते की मीच सांगितलं होतं त्याच्याशी बोलताना की ते डॉक्टरांची म्हणजे साहेबांची रूम वरती आहे म्हणून, असं अपर्णा सांभाळून घेते. आणि इकडे मात्र आता शुभू आणि श्रावणी रूममध्ये जाते आणि त्यांच्यासोबत हा पृथ्वीसुद्धा जाते. आता असं वडिलांना बघून मात्र आता लगेच ती वडिलांचा हात डॉक्टर म्हणूनच आता ही श्रावणी हातात घेते आणि मात्र आता लगेच इकडे बाबा काय अवस्था केली त्या नंदा अक्काने, मात्र आता मी तिला सोडणार नाही काहीही झालं तरी. आता मात्र मी तिचं खरं रूप तुमच्यासमोर आणणार. त्यावर आता इकडे शुभू बोलतो की पृथ्वी सर, साहेबांची मीटिंग सुरू होण्यासाठी किती वेळ आहे. त्यावर आता पृथ्वी बोलतो 1 तास. ठीक आहे, आता चालेल, आपलं काम नक्की होणार. त्यावर आता पृथ्वी बोलतो काय काम आहे. त्यावर शुभू बोलतो हे इंजेक्शन मी डॉक्टरांकडून स्पेशलिस्ट करून घेऊन आलेलं आहो आणि हे इंजेक्शन जेव्हा साहेबाला देणार त्यावर त्यांच्यावर जे बाकीच्या गोळ्याचा काहीही परिणाम असला की जे नंदा अक्काने काहीही त्यांना दिलेलं असेल तरी आता त्याचा परिणाम स्लोमध्ये होणार आणि साहेब पुन्हा ठणठणीत बरे होणार. तेव्हा आता जे शुभू ते इंजेक्शन विश्वंभरला लावते आणि 1 तासाची झोप आता विश्वंभर घेते. त्यावर आता तिथंच आता ही जी काही आहे श्रावणी थांबते. श्रावणीला आता ती नंदा अक्का बोलते की काय झालं, काम झालेलं नाही आहे का तुमचं. त्यावर आता इकडे श्रावणी डॉक्टर बनून आता नंदा अक्काला सांगते की हे बघा, मी आता हे इंजेक्शन दिलं पण 1 तासानंतर आता पुन्हा मला इथंच थांबावं लागणार, कारण एक अशी दुसरं इंजेक्शन आहे जे मला साहेबाला द्यावं लागणार, तेव्हाच आपलं काम होणार आहे मॅडम. तेव्हा आता इकडे लगेच आता रुद्रप्रताप बोलते की ठीक आहे, थांबून जा. तर श्रावणी आणि इकडे शुभू आता एका रूममध्ये थांबून जातात. तर 1 तासाचा साहेब असंच मीटिंगचं काम म्हणजे झोपलेलं असतात, आराम करतात आणि आता तेवढ्यातच आता इकडे मीटिंग घेण्यासाठी आलेले असतात पार्टीचे माणसं. तेवढ्यातच पृथ्वी त्यांना आता बसण्याची अरेंजमेंट करते आणि इकडे मात्र अरेंजमेंट केल्यानंतर
तर इकडे मात्र आता पार्टीचे माणसं आलेले असतात आणि आता जे शुभूने इंजेक्शन दिलेलं असतं त्यामुळे आता विश्वंभर एकदम ठणठणीत बरा झालेला असतो. पण इकडे नंदा अक्कासुद्धा आता पार्टीच्या माणसात गेलेले असते आणि रुद्रप्रतापला बोलते की आता या इंजेक्शनने ना बघ कशी मज्जा येणार आहे. पण मात्र आता इकडे नंदा अक्काचा प्लॅन फसतो आणि रुद्रप्रताप चा सुद्धा प्लॅन फसतो आणि इकडे विश्वंभर चांगल्या प्रकारे आता पार्टीच्या माणसांबरोबर आता ठणठणीत बरं होत इकडे मात्र मीटिंग अटेंड करतो आणि पार्टीचे माणसं आता जाम खुश झालेले असतात की साहेबांनी पहिल्यासारखं काम केलेलं असतं. तर पृथ्वीचा आनंदसुद्धा गगनात मावेना होतो. त्यानंतर आता साहेब हॉलमध्ये बसतात आणि तेवढ्यातच आता नंदा अक्का विचारात पडलेली असते की कसं काय झालं हे आणि असं शक्य झालंच कसं. तेव्हा आता डॉक्टरांच्या वेशात असलेले शुभू आणि श्रावणी समोर येतात आणि तेव्हा एक डॉक्टरसुद्धा बोलावलेला असतो पृथ्वीने आणि त्या गोळ्या सर्व पृथ्वी खाली घेऊन आलेला असतो रूममधून भैयासाहेबाच्या. आणि तेव्हा मात्र आता श्रावणी भैयासाहेबांकडे म्हणजेच इकडे विश्वंभर समोर जाते आणि बोलते की बाबा बरं वाटतंय ना. तेव्हा आता इकडे विश्वंभर ठणठणीत बरा झालेला विश्वंभर बोलतो ही कोण. त्यावर आता श्रावणी स्वतःचा जो काही गेटअप घालून आलेले असते आता सगळे श्रावणीच्या वेशात येते आणि तेव्हा आता इकडे नंदा अक्काच्या पायाखालची जमीनच सरकते. तेव्हा श्रावणी आता नंदा अक्का समोर जाते आणि बोलते की काय झालं. मला असं बघून आश्चर्याचा धक्का बसला ना. मात्र आज विश्वंभरने म्हणजेच माझ्या बाबाने कशी काय चांगल्या प्रकारे मीटिंग अटेंड केलेली आहे असा धक्का बसला ना. त्यामागे कारण आहे शुभू. शुभूनेच बाबा तुम्हाला सांगतो तुमची तब्येत बिघडावी आणि नेक्स्ट पार्टीच्या जे इलेक्शन येणार आहे त्यामध्ये नंदा अक्काला या पार्टीच्या लोकांनी आता उभं करावं, सीट द्यावी म्हणून तुमची तब्येत जी काही खलावली त्याच्या मागे या नंदा अक्काचा हात आहे आणि हिनेच ह्या गोळ्या दिलेल्या आहे. आता तेवढा डॉक्टर येतो आणि बोलतो की डॉक्टर साहेब ह्या गोळ्या सांगा. त्यावर आता इकडे मात्र तो डॉक्टर जो आलेला असतो ज्यांनी नंदा अक्का सतत इकडे विश्वंभरला गोळ्या देत असतो ते गोळ्या मात्र मेंटल बनवण्यासाठी आहे, काहीही आठवण न राहण्यासाठी आणि डोकं दुखण्यासाठी त्रास होण्यासाठी आहे असं सांगितल्यावर आता विश्वंभरला पूर्ण 100% खरा चेहरा नंदा अक्काचा आता इकडे विश्वंभर समोर श्रावणी आणि शुभूने आणलेला असतात. तेव्हा आता इकडे खूप रागाच्या भरात असलेला विश्वंभर आता जबरदस्त अशी कानाखाली मारते आणि बोलते की माझ्या नजरेच्या आड जा नंदा अक्का आणि या घरातून तू आता चालती हो असा निर्णय विश्वंभरने घेतलेला असतो. तर इकडे मात्र आता शुभूला खूप प्रेमाच्या नजरेने आता पहिली वेळ इकडे साहेबांनी बघितलं असलं होतं. तर इकडे मात्र आता मालिकेमध्ये श्रावणी आणि शुभूमुळे आता नंदा अक्काचा खरा चेहरा तर विश्वंभर समोर आलेला आहे. पण आता इकडे शुभूला जावई म्हणून हा विश्वंभर केव्हा स्वीकारतो हा सुद्धा खूप मोठा जबरदस्त ट्विस्ट आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे. म्हणून बघत राहा शुभ श्रावणी आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय गजानन.